मित्रांनो, यात्रेचा सीझन चालू झाला आहे आणि भरपूर ठिकाणी गावदेवच्या म्हणजे देवीच्या किंवा देवाच्या नावाने यात्रा भरत असते. आणि त्या ठिकाणी भरपूर असे पारंपरिक कार्यक्रम होत असतात. त्या ठिकाणी रील्स वगैरे कॉम्पिटिशन भरवलं जातं. सगळं ठीक आहे, कॉम्पिटिशन भरवलं जातं, पण त्याची डिझाईन हे तुम्हाला मी कशा प्रकारे बनवायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हे तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आपण एकदम प्रॉपर लेवलला एकदम युनिक अशी ही डिझाईन बनवलेली आहे, जे की तुम्हाला थंबनेलला आणि पुढे व्हिडिओत पाहायला भेटेलच. संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याची डाउनलोडची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करा. त्यासाठी लागणारा पासवर्ड हा मी व्हिडिओत तुम्हाला दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्ही टाका. सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड देईल. तो पासवर्ड टाकून तुम्ही तुमची डिझाईन ही बनवू शकता. आपल्या डिझाईनचा रेफरन्स घ्या, त्याच्यात चेंजेस करा आणि तुमची डिझाईन तुम्ही बनवा. ठीक आहे, तुम्हाला आता व्हिडिओत पुढे दाखवतो कशा प्रकारे आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या पी सीच्या स्क्रीनवरती तुम्ही आता पाहू शकता, आपण फोटोशॉप ओपन केलेले आहे आणि इथं आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही कशा प्रकारे आपण डिझाईन बनवलेली, एकदम प्रॉपर लेवलला आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तर आधी सगळे लेअर आपण हाईड करू. आपली डिझाईनची साईज ही 9x12 आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. इकडे साईज तुम्ही बघू शकता, कॅनव्हास साईज 9x12 ही अशी आपली साईज आहे. आणि याच्यात हे व्हाईट बॅकग्राऊंड आहे. याच्यात आपण दुसरे बॅकग्राऊंड ॲड केलं आहे, जो की पिवळसर कलरमध्ये. कशा प्रकारे आहे हे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. हे मेन बॅकग्राऊंड, याला झूम करून हे अशा प्रकारे मी सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे वाऱ्यातला फोटो आहे, तर हा इथे ॲड केला. सेम तोच फोटो दुसऱ्यांदा आपण इकडे ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक मेन फोटो जो की मी इथे ॲड करून घेतलेला आहे आणि त्याची ऑपेसिटी देखील कमी ठेवलेली आहे. एकदम प्रॉपर लेवलला आपले हे मेन बॅकग्राऊंड तयार झालेले. आता आपलं काम पुढं तुम्हाला इथे पाहायला भेटेल. सगळ्यात पहिल्यांदा इथं देवीची PNG ॲड केली. या देवीच्या यात्रेनिमित्त ही रील स्पर्धा आहे, तर ते आपण डिझाईन बनवतो. त्याच्यानंतर इकडे हे टेक्स्ट टाकून घेतलं, अंबिका माता शासन काठी प्रस्थान सोहळा. आणि इथं आता तारीख वगैरे टाकायची, तर त्यासाठी हे रेक्टँगल मी ॲड करून घेतलं आहे. इथे जस्ट एक आपला साधा हिंद फॉन्ट आणि मराठी टायपिंगच्या माध्यमातून मी इथं डेट टाकून घेतली. त्याच्यानंतर भव्य रील स्पर्धा. हे तुम्ही जेव्हा आपली PSD ही फाईल ती फोटोशॉपची जेव्हा तुम्ही हे ओपन करताल तेव्हा इथे तुम्हाला हे पाहायला भेटेल. एकदम व्यवस्थित एकच आपण हे संपूर्ण ग्रुप केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल कशा प्रकारे आपण हे काम केलेलं आहे. इतकं केल्यानंतर इथं आता आपण बक्षिसांचे देखील ग्रुप केलेले आहे. तिन्ही बक्षीस आपण एका ग्रुपमध्ये टाकलेली आहेत. आता इथे तुम्हाला दाखवतो. हे 3 वेक्टर शेप आहेत. वेक्टर शेप आपण घेतले, तिन्हीला पण सेम इफेक्ट आपण दिलेला आहे. आणि सेम इफेक्ट दिल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता श्रीलिपी फॉन्ट आहे. हा श्रीलिपी फॉन्टच्या माध्यमातून आपण बक्षिसं टाकून घेतली, तिन्ही पण सेम. आणि इथे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक हे टेक्स्ट. आणि इकडे आपण हे बक्षीस ज्यांनी दिले त्यांच्या नावाचं टेक्स्ट. हे तिन्ही पण टेक्स्ट आपण हिंद फॉन्टच्या माध्यमातून टाईप करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं हे बक्षिसांचं देखील आपण टाईप करून घेतलं.
बाकी आता इथे आपण खाली कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेले आहेत हे देखील मी ग्रुपमध्ये टाकून घेतलेले आहे. ग्रुपमध्ये टाकण्याचा फायदा हा, आपल्याला वन टाईम चेंजेस करता येतं. जर आपल्याला हाईड करायचं झालं तरी हाईड करता येतं, आणि जरी काही चेंज करायचं झालं आपल्याला लगेच समजतं. त्याच्यानंतर इकडे मी ही एक रेक्टँगल ॲड केला ज्याच्यात विशेष सहकार्य ज्यांनी केलं त्यांचे आपण इथे नाव टाकून घेतलेलं आहे. जस्ट आपण हिंद फॉन्ट यूज केलेलं आहे. संपूर्ण डिझाईनमध्ये आपण बऱ्यापैकी हिंद फॉन्टच यूज केलेलं आहे. एकदम व्यवस्थित अशी ही डिझाईन आपल्याला पाहायला भेटते. तर त्याच्यानंतर इकडे देखील आपण सेम फुल्ली एडिटेबल फाईल आहे, एकदम व्यवस्थित आपण बनवलेली आहे. त्याच्यानंतर इकडे ट्रॉफी ज्यांनी दिली त्यांचं आपण नाव टाकून घेतलं, हे देखील पूर्ण एडिटेबल आहे. आणि इकडे ही ट्रॉफीची वेक्टर PNG, हे देखील पण टाईप करून घेतलेली इथे घेतले. ओके, सेट केली. त्याच्यानंतर इथे हे एक आपण टेक्स्ट टाकलेलं आहे, जे की थोडंसं आपण हा महत्त्वाचा नियम आहे असं हायलाईट केलेलं आहे. बाकी इकडे मग ही पूर्ण रील्सचं जे आयकॉन आहे ते आपण इथे 2 आयकॉन आपण एकदम व्यवस्थित टाकलेले आहेत, आणि बाकीचे 2 आयकॉन हे एक आणि हे, यांना आपण ब्लर इफेक्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आपण ज्या अकाउंटला कोलॅब करायचं आहे त्या अकाउंटचं आपण डिटेल टाकलेली आहे. बाकी फायनल आपण आपला लोगो टाकून घेतलेला आहे, आणि हे आपलं डिझाईनचं फायनल आउटपुट. आता ही आपण डिझाईन तयार केलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटेल कमेंट करून नक्की सांगा. पासवर्ड व्हिडिओ दिलेला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.